राज्यसभेसाठी मवियाचा उमेदवार ठरत नसल्यानं भाजपनं निशाणा साधलाय। शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरेंकडनं विरोध करण्यात आलाय। मात्र आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया येते, तिकडे जाऊयात। सगळी हवाई वाहतूक बंद झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे सगळे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसले आहेत। अधूनमधून हल्ले त्या ठिकाणी सुरू झाले, 2-3 दिवसापासून सुरू होते, पण आता परिस्थिती थोडी कंट्रोलमध्ये आहे। आता जे विमानं 2-3 दिवस 4 दिवस अगदी पूर्ण बंद होती, आता ती यायला लागलेली आहे। या 2 दिवसामध्ये 10-12 फ्लाईट हे दुबईहून अबुधाबीवरून या ठिकाणी आलेले आहेत। काही दिल्लीला आलेले आहेत, काही मुंबईला आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय पूर्ण लक्ष या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। एकनाथजी खडसे आहेत, ते सुद्धा लक्ष घालून या ठिकाणी आहेत। पण केंद्र सरकार, विशेष करून आमचा सतत संपर्क केंद्र सरकारशी त्या ठिकाणी सुरू आहे, एम्बेसीशी सुरू आहे। आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्ये ही थोडी परिस्थिती सुरळीत होईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय। आम्ही दररोज विमान पाठवण्याचा प्रयत्न करतोय। एअर इंडियाच्या विमान कंपनीशी आम्ही त्या ठिकाणी बोलतो आहोत, पण काही विमान कंपन्या, काही एजंट हे स्वतः विमान बुक करून त्या ठिकाणी नेत आहेत आणि प्रवाशांना आणतायत। त्यामध्ये भाडं मात्र कुठे कुठे 1-1 लाख 80-80 हजार रुपये हे त्या ठिकाणी दिलं जात आहे। मला वाटतं ते सुद्धा जास्त आहे, पण काही प्रवासी स्वतःच बुकिंग करतायत आणि ते इकडे येत आहेत। आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण काळजी करू नका, 1-2 दिवसामध्ये परिस्थिती निवळेल। सर्वांना आणण्याची व्यवस्था, जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे, राज्य सरकारची, आमची सगळ्यांची आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय यांनी मला विशेष करून पूर्ण वेळ, कारण ते खातंच माझ्याकडे आहे, लक्ष देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। आणि आम्ही दररोज 400-500 जे टुरिस्ट आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय। सर्वांना तिथेच थांबण्याचा, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबण्याचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सल्ला दिलेला आहे। काही ठिकाणी हॉटेलमधल्या तर आमचे पैसे संपलेत, 4-5 दिवस आम्हाला जास्त झालेले आहेत असंही काही टुरिस्ट सांगतायत। आणि दुबईमध्ये आपल्याकडचे काही उद्योजक आहेत, जैन संघटना आहे, त्यांनी सुद्धा काही प्रवाशांची जबाबदारी, त्या ठिकाणी जे टुरिस्ट आहेत त्यांची जबाबदारी उचललेली आहे। मला वाटतं त्यांचं नाव जितो संघटना पण आहे। आणि वैयक्तिक आत्ताच मी त्याच्याशी फोनवर बोललो, त्यांनी सांगितलं माझा मोठा फार्म हाऊस या ठिकाणी 2-2.5 एकरमध्ये, त्या ठिकाणी आपण 200 लोक या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्याची सगळी राहण्याची व्यवस्था, जेवणा खाण्याची व्यवस्था, जोपर्यंत त्याची जाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून अजूनही काही 200-300, माझ्याकडे 500 लोकांची व्यवस्था आहे। अजूनही 200-250 लोक तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना माझ्याकडे पाठवा, आम्ही त्यांची अतिशय चांगली व्यवस्था त्याकडे ठेवू असंही त्यांनी सांगितलेलं आहे। मला वाटतं त्यांचं नाव सांगावं लागेल।